स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अस्थिकलशाचे सोलापुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन. भावनिक आणि व्याकुळ होऊन अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट कार्यालयात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी मनात प्रचंड भावनांचा कल्लोळ, आठवणी आणि डोळ्यात अश्रू अशी भावना पाहायला मिळाली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हीच अवस्था होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे प्रमुख संतोष पवार यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी दादांनी असे जायला नको होते, दादा गेल्यामुळे आपल्याला पोरकेपण आले आहे, अशी ही भावना व्यक्त केली. आदरणीय आमचे श्रद्धास्थान दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत. ते आज पवित्र अस्थि कलशाच्या स्वरूपामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आले होते. स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादा अस्थीच्या स्वरूपात आम्हाला भेटायला येतील. आज 4 वाजल्यापासून त्यांचं पवित्र अस्थि कलश दर्शन कार्यकर्त्यांसाठी, सोलापुरातील नागरिकांसाठी ठेवलेलं होतं. आज 7 वाजता तो अस्थि कलश मोहोळ येथे जाईल आणि उद्या सकाळी पंढरपूरला जाईल. त्या पवित्र अस्थीचं उद्या चंद्रभागेमध्ये त्याचा विलीन होतील.